मराठी सिनेमाची सर्वात मोठी ताकद आणि सगळ्यात मोठी कमतरता ही तुम्हाला काय वाटतं? काय सांगशील बरं? ताकद मला असं वाटतं की म्हणजे ज्या संहिता आहेत किंवा दिग्दर्शक जे वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात ती डेफिनेटली मला खूप चांगली ताकद वाटते. म्हणजे अगदी आत्ता रिसेंटली राजा शिवाजी जो चित्रपट आहे आणि त्याच्यामध्ये रितेश देशमुख यांनी ज्या प्रकारे इन वे तो कमर्शियली त्याच पद्धतीने इतर पण आता मग त्याच पद्धतीने हेमंत ढोमेनी ज्या पद्धतीने अत्यंत आपल्या मातीशी नाळ असलेली एक कथा घेऊन त्यातही वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टर्सची बांधणी केली होती. तर दिग्दर्शकांचे हे जे वेगवेगळे प्रयत्न असतात तो मला डेफिनेटली मला असं वाटतं की ती खूप जमेची बाजू आहे आपल्या ह्याच्यामध्ये. आणि तितकीच तू कमतरता म्हणतेस तर मी असं म्हणेन की अजून मला असं वाटतं की आपल्याकडे वेगवेगळे अजून जॉनर ट्राय केले जात नाहीत. तर ते जितक्या प्रकारे होईल म्हणजे अगदी जसं आता ते प्रयत्न होत आहेत म्हणजे दशावतार सारखी पण फिल्म एका पद्धतीमध्ये येते आणि त्याच प्रकारे उत्तर सारखी फिल्म पण येते सो त्याच वेळेला. सो मला असं वाटतं की हेही प्रयत्न होत आहेत पण जितके आपण जॉनर वेगवेगळे आपण ज्या प्रकारे काम करू त्याच्यामध्ये दिग्दर्शक ज्या प्रकारे करतील तर मला असं वाटतं की अजून अजून वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे बनतील आणि लोकांना ते बघायला यायला आवडेल. त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे जॉनर्स इंट्रोड्यूस व्हायला हवेत असं कुठेतरी वाटतंय. ओके, मला वाटतं जसं तू सांगितलंस की दशावतार असेल किंवा तो आश्रयासाठी आपला सिनेमा जो आहे विषयांसाठी म्हणून इतका नावाजला जातो. पण ॲट द सेम टाइम असं सगळं असू नये. म्हणजे जर का एक्झाम्पल्स द्यायचे असतील तर आत्मपाम्फलेट किंवा विहीर सारखा सिनेमा, कासव सारखा सिनेमा किती सुंदर विषय होते पण तरीही ते फार चालले नाहीत. यामागचं कारण काय वाटतं तुम्हाला? मुळात म्हणजे सतत चांगले सिनेमे मराठी येणं, चांगले म्हणजे फक्त आशय म्हणून चांगले नाही तर प्रेक्षकांना पण आवडतील त्यालाही आपण चांगलं म्हणायला पाहिजे. त्या दृष्टीने दोन गोष्टी प्रेक्षकांसाठी केल्या पाहिजेत. हे सतत केल्याशिवाय सिनेमा पाहायची सवय लागणार नाही मराठी सिनेमांना. आणि मग ती जर सवय लागली तर मग तुम्ही म्हणता असे जे आशयघन सिनेमे आहेत तेही चालतील. मी अनेक वेळा वरून आम्ही सगळेच बोललोय पण 2012-13 जेव्हा ते वातावरण आलं आणि खूप सिनेमे म्हणजे टाइमपासही चालत होता, डबल सीटही चालत होता पण त्याचमध्ये आशयघन किल्लाही चालत होता आणि फॅमिली पण चालणार. तर ती जी सवय लागली आहे ती सवय आपण इंडस्ट्री म्हणून लावणं गरजेचं आहे प्रेक्षकांना. यासाठी जबाबदारी आहे. कोणताही सिनेमा चांगलाच केला पाहिजे, तो चांगला पोहोचला पाहिजे तर ही सवय लागेल. आता जे नाटकांचं झालंय काही प्रमाणात आता म्युझिकल कॉन्सर्ट्स होत आहे आता ती सवय लागली. तर यामध्ये 100 मार्कावाले सिनेमे पुढे जातात पण एखादा 70 वाला असेल त्यालाही चांगला रिस्पॉन्स मिळतो. म्हणजे अगदी साध्या ढोबळ भाषेत सांगायचं तर मला वाटतं ते कमी पडतंय. त्यामुळे मग असे जे खूप चांगले सिनेमे येतात ते तेवढे कमर्शियली चालत नाही. पण हेच आपण पाहिलं तर मल्याळम सिनेमाने होत नाही कारण तिथे तेवढे चांगले सिनेमे सतत येत असल्यामुळे अशी आशयघन आपण थोडंसं त्यांना पर्सनल फिल्म आहे, पर्सनल विषय आहे, थोडं फेस्टिवल झोन आहे, एक्सपेरिमेंटल आहे, ह्याही सिनेमे चालतात. तर मला वाटतं ते कारण जास्त महत्वाचं. तुम्ही जेव्हा सिनेमे निवडता कारण तुमचे सिनेमे बघितले मला ते खूप आवडलं पाहिजे कारण एका सिनेमावर राहायचंय तर पुढचे 2-3 वर्ष तुम्हाला राहायचंय. त्यासाठी पैसे उभे करण्यात कदाचित 6-8 महिने वर्ष जातात. पुन्हा मोठ बांधावी लागते त्या लोकांबरोबर आणि पुढे सिनेमा करून सिनेमा रिलीज मध्ये वर्ष जातं योग्य तारीख मिळणं आणि अशा गोष्टी. तर तो सिनेमा मला इतका आवडला पाहिजे की मला त्यासाठी इतके प्रयत्न करू हे वाटलं पाहिजे. हा मुद्दा आहे. आणि दुसरं नक्कीच आहे की तो गट फिलिंगवर की ह्याच्यात जर 100 रुपये टाकले तर ते रिकवर होतील का असं मला वाटतंय का. यासाठी जुने ठोकताळे पण आहेत, नवीन आपण करताना त्याचं पॅकेजिंग असं करतो की त्यामुळे कदाचित इंटरेस्टिंग होईल. हे सगळे आहेत. यामध्ये ठोकताळे माझे पण 2 वेळा चुकलेले पण ते होत राहणार. पण माझं हे निकष असतात सिनेमा दिवस. आधी एक वेगळा स्ट्रगल होता. आधी असं म्हणतात की सगळ्यांनाच फॉर दॅट मॅटर ते फोटोज घेऊन जावं लागायचं, ऑडिशन्स द्यावे लागायचे, हे सगळं होतंच. पण अजूनही असं म्हणतात की स्त्रियांना त्यांच्या म्हणजे स्पेशली ॲक्ट्रेसेसना अजूनही ते स्थान मिळत नाही जे मिळायला हवं. निर्मितीने तुम्हाला वाटतं का की आधीच्या ट्रीटमेंटमध्ये आणि आताच्या ट्रीटमेंटमध्ये बदल झालाय? नमस्कार. मला असं वाटतं की खूप बदल झाले.
असं अजिबात नाही आहे की बायकांना काही वेगळं म्हणजे निदान मराठी इंडस्ट्रीत बायकांना काही वेगळे मापदंड लावून काही ऑफर दिल्या जातात वगैरे असं अजिबात होत नाही. आणि माझं हे ठाम म्हणणं आहे की जर ॲक्ट्रेसमध्ये जर टॅलेंट असेल तर निर्माता दिग्दर्शक त्या ॲक्ट्रेसला व्यवस्थित रोल देऊन व्यवस्थितपणे प्रोजेक्ट करतात असं मला वाटतं. कारण मी आत्तापर्यंत ज्या सगळ्या चांगल्या ॲक्ट्रेसेस बघितल्या आहेत म्हणजे मुक्ता बर्वेपासून आता पूजा आहे आपली किंवा माझ्याबरोबर प्रार्थनाने आता काम केलं आहे, छान व्यवस्थित सगळं असतं. असं कुठेच ना मला वाटत नाही की त्यांच्याकडे टॅलेंट आहे पण त्यांना योग्य स्कोप मिळत नाही. जिथे टॅलेंट आहे तिथे काही काळाने का होईना तो तुम्हाला मिळतोच स्कोप. मला याहीपेक्षा तुझे याला हा प्रश्न जो विचारलास ना की काय कमतरता आहे, मला असं वाटतं की आपल्याकडे सगळं चांगलं आहे मराठीमध्ये. आपल्याकडे उत्तम संगीता आहेत, आपल्याकडे दिग्दर्शक छान छान आहेत, आपल्याकडे सिनेमॅटोग्राफर्स पण खूप चांगले आहेत, कलाकार मंडळी चांगली आहेत. आपलं अर्थकारण नाही असं हे माझं मूळ म्हणजे सगळ्या ह्याचं मूळ जर म्हणशील तर ते आहे आपलं की आपण जर जास्त खूप प्रमाणाच्या बाहेर खर्च केला तर तो वसूल म्हणून आपण बजेटमध्ये फिल्म बसवायचा प्रयत्न करतो आणि बजेटमध्ये फिल्म बसली की त्याला थोडेसे लिमिटेशन्स येतात. तर मग कधी कधी लोक असं म्हणतात की त्याचे VFX चांगले नाही आहेत, त्याचं काही टेक्निकली अंक नाही आहेत, अंक नाही. मला वाटतं आपल्याकडे अर्थकारण हे फार महत्त्वाचं आहे आणि ते नाही होत आहे अजूनही. म्हणजे प्रेक्षकांनी जर मनावर घेतलं तरच ते होऊ शकते. ते झालं ना तर आपल्याकडे खूप छान टॅलेंट आहे. कुठेतरी मला वाटतं की तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. कारण की इतका मोठा तुमचा अनुभव आहे आणि आज प्रत्येक सिनेमामध्ये म्हणजे प्रत्येक दुसऱ्या सिनेमात आम्हाला ताई दिसत असतात. त्यामुळे असं काही नाही. बॅक टू बॅक बघा, सुपर डुपर पण ते येऊन गेला आणि कब्बशी पण येणार आहे म्हणजे काय. पण ही आम्हाला आमच्यासाठी फार प्राऊड फिलिंग आहे. आम्हाला फार याचा आनंद एवढा तर तुला होतो. माहिती आहे की मी चांगलं पुढे नेण्यासाठी मार्केटिंग किंवा प्रमोशन या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. सो ताईंचं जे म्हणणं आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कुठे गणित चुकतं? म्हणजे सगळं असून देखील अनेकदा मराठी सिनेमे नाही चालत, अजूनही आपल्याला थिएटर्स मिळत नाही. यामध्ये मुख्य कारण आहे व्यावसायिक निर्माता हे खूप कमी आहे. म्हणजे हे पूर्ण वेळ निर्मिती करतात अशी लोक नाही आहेत. त्यांचा कोणता तरी व्यवसाय आहे त्यातनं आणि पैसे इन्व्हेस्ट करणं म्हणजे मी निर्माता झालो हे जे वाटतंय तिथे गल्लत होती. आणि मग तिथे सिनेमा बाजूला राहतो आणि माझं नाव माझ्या काही गोष्टी ह्याला पुढाकार घेणं होतं. त्यामध्ये सिनेमा मागे राहतो. त्यासाठी व्यावसायिक निर्मात्यांची गरज आहे. ती फळी मात्र काही आपली तेवढी तयार होत नाही. फायनान्सर जास्त आहे हा आणि तेच निर्माते आहे. त्यांना कुठेतरी कन्सल्ट करणार आहे तर ते ह्यानी होत नाही. तुम्ही त्यात घुसून जे करणं आहे ते त्यांच्या व्यवसायात जितके आत आहेत किंवा बरेच वेळ डेव्हलपर्स जास्त आहेत. त्या डेव्हलपर्सना जेवढी माहिती त्यांच्या व्यवसायाची तेवढी त्यांना सिनेमाची आणि हे घेण्याची त्यांची तयारी करते. तर हा आहे. तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही जर डेव्हलपर आहात तर एका बिल्डिंगमध्ये तुमचं सगळं ठरत नाही. 4-5 प्रॉपर्टीज डेव्हलप करत असतात. एखादी वर्क होते, एखादी कधी होते, एखादी कधी अडचणी येते. पण तुम्ही त्या सगळ्यांचा पूर्ण 3 ते 4 वर्ष 4 ते 5 प्रोजेक्ट ह्याचं मिळून तुम्ही गणित लावलं पाहिजे. असं एक सिनेमा केला आणि त्यातनं पैसे आले असं कधीच होणार नाही. त्यामुळे ते करत राहणं गरजेचं आहे. आज जेव्हा आपण पूर्ण आता मी 2015ला पहिला माझा डबल सई असेल किंवा प्रिया बाबर असेल, अमृता खानविलकर असेल, ह्या सगळ्या ऍक्ट्रेसेस आज OTT वर पण राज्य करत आहेत आणि खूप अभिमान वाटतो जेव्हा मराठी ऍक्ट्रेस इतक्या मोठ्या लेवलवर जाऊन काम करते. तर आपल्या करिअर ग्रोथसाठी OTT वर काम करणं ही कलाकारांची नेसेसिटी झाली असं वाटतं का तुला? मला वाटतं ह्याचा आवाज थोडा हॅलो नमस्कार. मला वाटतं काळानुसार बदलणं ही खरंच गरज आहे आणि कोविड नंतर आपण एक मोठा बदल जो पाहिला इव्हन चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा एक काही वेळ आपल्याला अशी भीती होती की थिएटर्समध्ये जाऊन सिनेमा बघणं हे बंदच होईल की काय अशी भीती वाटली होती.
सुदैवाने ते नाही झालं. पण येस, OTTवर आता ज्या पद्धतीने आपल्याला वर्ल्ड सिनेमा बघायला मिळतोय, त्यामुळे ऑफकोर्स अपॉर्च्युनिटीज वाढल्यात आणि खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. इथे फक्त मराठी नाही तर अगदी जगभरातले कलाकार नावासकट आज आपल्याला माहिती आहे की या कलाकारांनी या OTTमध्ये वेब सिरीजमध्ये काम केलं. नेसेसिटी नाही म्हणणार मी, कारण आजही अनेक अशी लोक आहेत, कलाकार आहेत जे फक्त नाटक करण्यात सुख मानतात, ज्यांना फक्त नाटक करायचं, ज्यांना फक्त सिनेमा करायचा, ज्यांना फक्त सिरियल करायची, आणि तो त्यांचा चॉईस आहे. त्यामुळे गरज अशी नाही आहे, पण एक खूप मोठा प्लॅटफॉर्म OTTमुळे ओपन झाला आहे सगळ्या कलाकारांसाठी. तर मराठी कलाकार त्याच्यात जर पुढे असतील तर ऑफकोर्स आपल्यालाही बघायला आवडेल.